हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या सोमवार 17 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये श्रीधर आणि प्रियंका या दोघांची सुहाग रात्रीची वेळ आली. दोघे रूममध्ये गेले, दरवाजा लावून घेतला, परंतु श्रीधर प्रियंकाच्या जवळ येणार इतक्यात रूममध्ये वेगवेगळे आवाज ऐकायला लागले. कधी कुत्रा भुंकायचा, कधी शिट्टी वाजायची, कधी काय तर कधी काय. त्यामुळे श्रीधर आणि प्रियंकाचीच पुंगी वाजली. हे सगळं राघवने केलंय हे त्यांना समजलं आणि श्रीधरने बाहेर येऊन चांगला धिंगाणा घातला. परंतु श्रीधर प्रियंका कोमात आणि राघव जोमात. हेच घडलं. मग काय काय धमाल आली, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राघव उमाला वचन देतो की जशी आप्पांची इच्छा आहे ना तसंच होणार. मी त्यांच्या आवडीच्या मुलीशीच लग्न करणार. मी कधीही प्रेम विवाह करणार नाही, हे माझं तुला वचन आहे. आप्पांची बाकीची मुलं त्यांची इच्छा पूर्ण करो ना करो, मी त्यांची ही इच्छा नक्की पूर्ण करणार. हे ऐकून उमा खूप खुश होते, इमोशनल होते आणि प्रेमाने राघवच्या डोक्यावरून हात फिरून म्हणते, माझं शेंडेफळ हे खरंच खूप लाडकं आहे आणि आप्पांची इच्छा तेच पूर्ण करेल हे मला माहिती आहे. हे ऐकून राघवला सुद्धा आनंद होतो. आणि इकडे उमाची आई ही आपल्या घराच्या टेरेसवरून समोरच्या घरात म्हणजे शिवनाथ आणि उमाच्या घरात काय काय चाललंय हे सगळं पाहत असते. आणि घरात एवढं टेन्शन असताना बाहेर श्रीधर आणि प्रियंकाचे खेळ मात्र जोरात सुरू असतात. सगळे खुश असतात, उत्साहात असतात आणि हे सगळं पाहून आईंना सुद्धा खूप आनंद होतो. आई विचार करते, असं दिसतंय की शिवनाथ आणि उमाने लग्नाला मान्यता दिली, त्यामुळे लग्नानंतरचे खेळ खेळले जात आहे. माझी उमा ज्या घरात असेल ना त्या घराचं सोनं करेल. त्या घरावर कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा सुख आनंद नेहमी त्या घरात राहील, उत्साह नेहमी त्या घरात राहील. आणि आता ही जी प्रियंका आहे, उमाची नवीन सून आहे, तीसुद्धा या घराला तसंच बांधून ठेवेल, घरात तसाच नवीन उत्साह चैतन्य सगळं आणेल, असा विचार करून आई खूप खुश होते. तेवढ्यात छाया येऊन म्हणते, चला आई, जेवण तयार आहे, या जेवायला. आणि तेवढ्यात छायाची नजरसुद्धा या घरावर जाते की सगळे कसे खेळ खेळत आहे. छाया म्हणते, अरे वा, शिवनाथ भाऊजींनी दिली वाटतं परमिशन लग्नाला, चांगलं खेळ खेळत आहे, खूप छान. पण तेवढ्या छायाच्या लक्षात येतं की तेथे तर शिवनाथ भाऊजी आणि उमा वहिनी नाही आहे. आणि छाया म्हणते, असं दिसतंय त्या दोघांनी अजून लग्नाला मान्यता दिलेली नाही आहे. हे ऐकून आईला टेन्शन येतं. छाया म्हणते, जाऊ द्या आई, आता एवढं झालंय, बाकीचं सुद्धा सगळं ठीक होईल. इकडे प्रियंका श्रीधरचे मात्र खेळ सुरू असतात. दोघे खूप एन्जॉय करतात. पाहता पाहता रात्र होते आणि रात्र झाली तरीसुद्धा या दोघांचे खेळ सुरूच असतात. आणि श्रीधर आणि प्रियंका म्हणतात, ए मावशे, किती उशीर झाला, बस झाला आता. तर मंदा मावशी म्हणते, अजून 5-6 खेळ बाकी माझ्याकडे, एवढ्या लवकर थकला का, संसार कसा करणार. तेवढ्यात राघव बंटी सगळे बाहेर येतात. आणि मग राघव हा प्रियंका आणि श्रीधरला इशारा करतो. प्रियंका ही श्रीधरला इशारा करते की कोणत्या हातात काय आहे. आणि मग शेवटी प्रियंका जिंकते. त्यामुळे सगळे म्हणतात, वा वा वा, जिंकली जिंकली, वहिनी जिंकली. राघव म्हणतो, चला तुमच्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. असं म्हणून राघव श्रीधरच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि श्रीधरला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जातो. वेदा प्रियंकाच्या डोळ्यावर हात ठेवते आणि हे सगळे मिळून प्रियंका आणि श्रीधरला घरामध्ये घेऊन येतात, त्यांच्या रूमसमोर. आणि मग 1 2 3 करून त्यांच्या डोळ्यावरून हात बाजूला करतात. तर त्यांना दिसतं की त्यांची बेडरूम अतिशय सुंदर सजवली आहे त्यांच्या मधुचंद्राच्या रात्रीसाठी. प्रियंका आणि श्रीधर खूप खुश होतात. प्रियंका म्हणते, मला हे सरप्राईज खूप आवडलं आहे. राघव, वेदा, बंटी मामाला आनंद होतो. तेवढ्या श्रीधर तिची चेष्टा करतो आणि म्हणतो, हे सरप्राईज आवडलं व्हय, म्हणजे बाहेर जे दिलं ते सरप्राईज नाही आवडलं का. वेदा म्हणते, पण बाहेरचं सगळं सरप्राईज तर मी अरेंज केलं होतं. बंटी आणि राघव म्हणतात, वा रे वा चिमणे, तू केलं होतं, मग आम्ही काय नुसतं बसून होतो का, आम्ही सुद्धा केलं होतं ना. तर प्रियंका सांगते, नाही नाही, मला असं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचं आहे की मला हे सरप्राईज तर आवडलंय, ते सरप्राईज पण आवडलं, दोन्ही सरप्राईज आवडलं. श्रीधर म्हणतो, कळलं का आता, चला. आणि तेवढ्यात वृंदा तेथे येते आणि म्हणते, काय चला, तुम्हाला दोघांना सुद्धा आतमध्ये एंट्री नाहीये. असं म्हणून वृंदा चक्क दरवाजात जाऊन उभी राहते आणि म्हणते, जोपर्यंत मला पैसे आणि एक कडक उखाणा मिळत नाही तोपर्यंत दोघांनी आतमध्ये जायचं नाही. श्रीधर विचारतो, किती पैसे.
तर वृंदा सांगते 5,000 रुपये. हे ऐकून बंटी राघवच्या कानात म्हणतो, ए भाच्या, सगळी मेहनत केली आपण आणि ही वृंदाच घेऊन जाणार 5,000 रुपये, याला काय अर्थ आहे? राघव म्हणतो, अरे 5,000 रुपये तिचं तोंड बंद होईल तीच मोठी गोष्ट आहे. आणि हे दोघे हसतात, एकमेकांना टाळ्या देतात. वृंदा हे पाहते आणि विचारते, काय चालू आहे तिकडं, माझ्यावर हसताय का? राघव म्हणतो, नाही नाही, या श्रीधरवर, त्याच्याकडे पैसे नाही ना म्हणून हसतोय. तर वृंदा म्हणते, पैसे तर द्यावेच लागतील आणि उखाणासुद्धा म्हणावं लागेल, नाहीतर आतमध्ये एंट्री मिळणार नाही. श्रीधर म्हणतो, आहे ना, पैसे आहेत माझ्याकडे आहेत, असं म्हणून तो असा हात मागे करतो. बंटी मामाला इशारा करतो. बंटी मामा स्वतःतल्या खिशातले पैसे श्रीधरच्या हातात देतो. वृंदा म्हणते, दे ना लवकर पैसे. श्रीधर म्हणतो, आहे पैसे आहे. आणि मग राघव हा गुपचूपमध्ये निघून जातो. तोपर्यंत श्रीधर या वृंदाच्या हातात पैसे ठेवतो आणि म्हणतो, मोजून घे. वृंदा पैसे मोजून घेते आणि म्हणते, श्रीधर तू जा आतमध्ये. श्रीधर विचारतो, मी एकटाच? प्रियंका? वृंदा म्हणते, तिने कडक उखाणा घ्यायचा आहे, तो शिवाय तिला आतमध्ये काही एंट्री नाही. प्रियंकाला टेन्शन येतं, कारण तिने काही उखाणा पाठ केलेला नसतो किंवा तिला काही उखाणा येत नाही. पण हे सगळं राघवला आधीच माहीत असतं आणि राघव हा वृंदाच्या मागे उभा असतो. चक्क त्याने एका मोठ्या पोस्टरवर उखाणा लिहून आणलेला असतो. त्याने वृंदाला हे दिसत नाही, बाकीच्या सगळ्यांना हे दिसतं. प्रियंका हाच उखाणा वाचून दाखवते आणि म्हणते, येतो ना मला उखाणा. श्रीधर रावांचं नाव घेते. कधी कधी ती या पोस्टरकडे पाहते, कधी वृंदाकडे पाहते, पण वृंदाला संशय काही येऊ देत नाही आणि ती असा उखाणा घेते. श्रीधर रावांचं नाव घेते, त्यांना हाय वृंदावंशांची साथ, दिले ना त्यांनी पैसे, घ्या ना आम्हाला आत. आणि हे ऐकून वृंदा भलतीच खुश होते, कारण तिचं सुद्धा नाव घेतलेलं असतं. सगळेजण टाळ्या वाजवतात. राघव म्हणतो, वा वा वा. वृंदा मागे वळून पाहते. राघव लगेच हे पोस्टर लपवून ठेवतो आणि वृंदा म्हणते, चांगलं सुचतं बाई तुला. राघव म्हणतो, आमच्या बहिणी हायच बेस्ट, मला माहीतच होतं. तेवढ्यात मंदा मावशी येते आणि विचारते, ए काय चाललंय तुमचं, काय रीत बात आहे का नाही तुम्हाला? ए श्रीधर, ए प्रियंका, तुला काय कळतं का नाही का? तर वृंदा म्हणते, ए आज्जे, रीत भात पाळायलाच मी येथे आले होते. मंदा मावशी म्हणते, अगं हे बदामाचं दूध कोण घेऊन जाणार? बदामाचं दूध पाहून प्रियंका हसते. तर वृंदा म्हणते, ए बाई हसू नको, लाजायची वेळ. मंदा मावशी म्हणते, ए बाई लाजायला पण वेळ नाही आहे, येथे आम्हाला लवकर नातवंड पाहिजे, निघा बाहेर, जाऊ द्या त्यांना मध्ये. राघव आणि वृंदा बाहेर येतात. श्रीधर आणि प्रियंका आतमध्ये जातात आणि मग श्रीधर लगेच दरवाजा आतमधून लावून घेतो. श्रीधर हा भलताच मूडमध्ये आलेला असतो आणि प्रियंका हा दुधाचा ग्लास साईड टेबलवर ठेवते. मागे वळून पाहते तर श्रीधर तिच्या खूप जवळ येतो. प्रियंका आणि श्रीधर दोघे रोमॅन्टिक होतात. दोघे एकमेकांचा हात हातात घेतात आणि मग श्रीधर हा प्रियंकाच्या जवळ येतो आणि म्हणतो, आता मंदा आजी काय बोलली कळत आहे ना? नातवंडाची घाई झाली आहे सगळ्यांना, त्यामुळे आता लाजा मोडायचं नाही, आता डायरेक्ट ॲक्शन करायची. असं म्हणून तो प्रियंकाच्या खूप जवळ येतो, परंतु प्रियंका लाजून दूर जाण्याचा प्रयत्न करते. श्रीधर तिला पुन्हा जवळ ओढतो. हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहतच राहतात, हरवून जातात. इकडे हॉलमध्ये सगळे परत येतात. तेथे उमा आणि माधव आधीच बसलेले असतात आणि वृंदा ही माधवला पाहून म्हणते, तसं तर आज मला माधवकडून पैसे भेटायला पाहिजे होते, पण या श्रीधरने मध्येच नंबर लावला. काय माधव, तुझा नंबर गेला ना राव. माधवला खूप वाईट वाटतं. घरातील सगळ्यांना समजतं की माधव दुःखी झालाय. माधव म्हणतो, आलोच, आणि माधव तेथून निघून जातो. उमा खूप चिडते आणि वृंदाला ठणकावून सांगते, आता ही बोलण्याची वेळ होती का? का असं बोललीस त्याला लागेल असं? वृंदा चिडून म्हणते, काय चुकीचं बोलले मी? जे बोलले ते योग्यच बोलले. मला खूप झोप येते, मी चालली झोपायला. असं म्हणून वृंदा तेथून निघून जाते. उमा आणि घरातील सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं. उमासुद्धा तेथून जाते आणि तेव्हा मामा म्हणतो, राघव, पण काही पण म्हण, आज खूप मजा आली राव. पण राघव म्हणतो, अरे मामा अजून काहीच नाही आहे, मजा तर आत्ता सुरू होईल. वेदा विचारते, काय मजा, काय सरप्राईज, मला पण सांगा ना. पण राघव म्हणतो, ए बस झाली तुझी मजा सरप्राईज, जा तुझी लाडकी ताई आली ना, तिच्याबरोबर जाऊन सरप्राईज खेळ बरं. वेदा खूप चिडते, रागाने निघून जाते आणि मग या दोघांचा वेगळाच प्लॅन असतो. इकडे श्रीधर भलताच रोमॅन्टिक झालेला असतो. प्रियंकाला पुन्हा पुन्हा जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, पण प्रियंका त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. थांब श्रीधर, काय करतोयस, असं करू नको. पण श्रीधर काही ऐकायला तयार नसतो. तो खूप रोमॅन्टिक होतो.
प्रियंकाला जवळ ओढतो, प्रियंकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. प्रियंका लाजते, हसते, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. परंतु श्रीधर आज पूर्ण तयारीनिशी आलेला असतो आणि त्याचा रोमांस सुरूच असतो. इकडे बिचारा माधव मात्र घराबाहेर येऊन विचार करत बसलेला असतो. त्याच्या डोळ्यात पाणी असतं. तेवढ्यात बंटी मामा आणि राघव हे दोघेही घराबाहेर येतात आणि माधव हा कसा दुःखी आहे हे पाहून त्यांनाही वाईट वाटतं. मग बंटी मामा हा राघवला सांगतो त्याचा मूड ठीक करायला. राघव हा माधवजवळ येतो आणि विचारतो, काय रे दादा, काय झालं? माधव म्हणतो, मला कुठे काय, मला काहीच झालं नाही, तू सांग. तर राघव त्याला सांगतो, अरे आत्ता खरी मजा होणार आहे, तू दे मला तुझा मोबाईल दे. आणि तो माधवचा मोबाईल घेतो आणि चक्क श्रीधरच्या मोबाईलवर फोन लावतो. इकडे प्रियंका आणि श्रीधर खूप रोमॅन्टिक झालेले असतात. श्रीधर हा प्रियंकाला बेडवर बसवतो, मग प्रियंकाला बेडवर झोपवतो आणि तो प्रियंकाच्या जवळ येणार इतक्यात जोरात मोबाईलची रिंगटोन वाजते. परंतु ही साधी रिंगटोन नसते, तर त्यातून वेगवेगळे भुताखेताचे उई पुई असे कसलेसे आवाज येतात. त्यामुळे श्रीधर खूप घाबरतो. प्रियंकाला सुद्धा कळत नाही हा आवाज कुठून येतोय. श्रीधर सुद्धा कुठून येतो आवाज याचा विचार करत असतो. राघव बंटी मामाला म्हणतो, आतमध्ये ना त्याची अशी अवस्था झाली असेल. हे दोघे जोरजोरात असतात, एकमेकांना टाळ्या देतात, खूप खुश होतात. तर श्रीधर विचार करतो कुठून येतोय हा आवाज. तेवढ्यात रिंगटोन बंद होते. श्रीधर प्रियंकाला आणखीन जवळ घेतो. प्रियंका म्हणते, पण श्री, हा आवाज कुठून येतोय ते तर पाहायला पाहिजे ना. श्रीधर तिला समजावून सांगतो, अगं त्याच्यावर फोकस करू नको, आता जे महत्त्वाचं आहे ना त्याच्यावर फोकस कर. असं म्हणून श्रीधर हा पुन्हा एकदा प्रियंकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. प्रियंका खूप लाजते आणि इकडे राघव आणि बंटी हे दोघे पुन्हा एकदा आपला प्लॅन बनवतात. राघव म्हणतो, चल बंटी मामा, आता तुझ्या मोबाईलवरून कॉल करतो. आणि राघव पुन्हा एकदा फोन लावतो. इकडे श्रीधर परत एकदा रंगात आलेला असतो आणि तो प्रियंकाच्या जवळ जाणार त्याच वेळेस पुन्हा एकदा त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजते आणि अशी वाजते कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येतो. त्यामुळे श्रीधर हा आपल्या हार्टलाच हात लावतो आणि प्रियंकाला म्हणतो, शोध लवकर, शोध, कुठून आवाज येतोय शोध. हे दोघे शोधत असतात. श्रीधर म्हणतो, आज तर मला हार्ट अटॅकच आला असता. आणि तेवढ्यात श्रीधरला साईड टेबलजवळ हा मोबाईल लपवलेला दिसतो. श्रीधर सांगतो, सापडलं, कुठून येतोय आवाज. आणि तो प्रियंकाला हा मोबाईल दाखवतो. प्रियंका खुदू खुदू हसू लागते. श्रीधर चिडून म्हणतो, हसू नकोस, हसायला काय झालंय, हसू नको. पण प्रियंकाला काय हसू कंट्रोल होतच नाही. श्रीधर म्हणतो, मला माहिती आहे ना हे सगळं कुणी केलंय, आता मी काय त्याला सोडत नाही. आणि इकडे राघव खूप हसत असतो. बंटी मामासुद्धा खुश असतो. पण श्रीधर रागारागाने हॉलच्या बाहेर येतो आणि जोरजोरात आरडाओरडा करतो, ए राघव, लवकर बाहेर ये. राघव, बंटी मामा, माधव सगळे बाहेर येतात. तिकडून मंदा मावशी आणि उमासुद्धा बाहेर येतात. उमा श्रीधरला विचारते, काय रे श्री, काय झालंय? तर श्रीधर सांगतो, हे ना या सगळ्या राघवचं काम आहे. त्याने ना आमच्या रूममध्ये मोबाईल लपवून ठेवला होता आणि त्या मोबाईलमधून असे वेडेवाकडे आवाज येत आहे. कधी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतोय, कधी शेट्टीचा आवाज येतोय, कधी गाढ ओरडण्याचा आवाज येतोय. तेवढ्यात बंटी मामा म्हणतो, हे श्रीधर, खोटं नाही बोलायचं, गाढ ओरडण्याचा आवाज नव्हता त्याच्यामध्ये. श्रीधर म्हणतो, तू थांब रे, येथे काय चालू आहे माझं, मी कशावर फोकस करतोय तू कशावर फोकस करतोय. सगळेजण श्रीधरवर हसत असतात. उमासुद्धा हसत असते. प्रियंका लाजते. श्रीधर म्हणतो, या राघवला आहे ना आज मी सोडणार नाहीये. तो माझ्या रूममध्ये शिट्टी वाजवतो ना, आता मी त्याची शिट्टी वाजवतो, तू थांब. राघव म्हणतो, तू माझी शिट्टी वाजवणार, माझी शिट्टी वाजवणार, वा रे वा, मी तुझं लग्न लावून दिलंय हे विसरू नको बरं का, आणि तू आता माझी शिट्टी वाजवायला निघाला का. श्रीधर चिडून म्हणतो, गप्रे, किती वेळेस तेच सांगशील, किती वेळेस तोच मोठेपणा करशील की माझं लग्न लावून दिलंय, माझं लग्न लावून दिलंय. आता लग्न लावून दिलंय तर मग लग्न एन्जॉय करू दे ना, हे सगळं काय करतोय. सगळे हसू लागतात. तर राघव म्हणतो, वा रे वा, मी तुझा छोटा भाऊ आहे ना, माझ्याशी असं बोलणं तुला शोभतं का. तू तुझं एन्जॉय कर, लग्नावर फोकस कर, तू कशाला आवाजावर फोकस करतोय. तर श्रीधर सांगतो, काय सांगू आई, इतक्या जोरात आवाज आला ना, हार्ट अटॅक आला असता मला. म्हणजे उद्या पेपरमध्ये खबर असती, सुहागरातच्या दिवशीच आला नवरदेवाला हार्ट अटॅक, काय म्हटले असते लोक. सगळे हसत असतात आणि श्रीधर त्याची व्यथा मांडत असतो. प्रियंका खूप लाजते. उमासुद्धा लाजत असते की श्रीधर हे काय करतोय. आणि मग उमा ही राघवला समजावून सांगते, श्रीधर, राघव, तुम्ही दोघे लहान आहात का, हे सगळं काय चाललंय तुमचं. श्रीधर म्हणतो, तू याला सांग ना. राघव म्हणतो, तू
तू याला सांग. या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं तेवढ्यात मंदा मावशी म्हणते, ही पोरं आहे ना अशी नाही ऐकायची. ए बोलू का साहेबा? आणि ऐकून राघव खूप घाबरतो. साहेबा म्हणजे आता शिवनाथ बाहेर येणार आणि शिवनाथ बाहेर आल्यावर राघवचं काही खरं नाही. राघव म्हणतो, ए आज्जे गप्प बसतो मी, काय लगेच साहेबा साहेबाला हाक मारतीये. श्रीधर आणि प्रियंका त्याच्यावर हसतात. उमासुद्धा हसू लागते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, कॉमेडी होता. श्रीधर आणि प्रियंका आपली मधुचंद्राची रात्र साजरी करायला निघाले होते, पण राघवने त्यांना चांगलं छळलं. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. म्हणजे नेहमीची ती पद्मा, ते रुद्र, त्यांची भांडणं, मग शिवनाथ आणि त्यांच्या कुटुंबातलं टेन्शन, हे सगळं पाहून पाहून कंटाळा आला होता. परंतु आता श्रीधर आणि प्रियंकाच्या लग्नानंतर मालिकेतली मजा वाढत चालली आहे आणि आजचा एपिसोड तर खूपच भारी होता, यात शंका नाही. श्रीधर आणि प्रियंकाची आगळी वेगळी जगावेगळी मधुचंद्राची रात्र पाहायला मिळाली. राघव बंटी मामाने त्यांना चांगलंच छळलं. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रियंका ही श्रीधरला समजावून सांगेल, श्री आज लवकरात लवकर आंघोळ कर, नाहीतर दुपारपर्यंत तुझी आंघोळ रेंगाळलेली असते आणि आज जर तू लवकर आंघोळ केली नाही ना तर आई तुझ्यावर खूप चिडतील, तुला त्यांचा ओरडा खावा लागेल आणि मग मी काय तुला वाचवणार नाही, हे लक्षात ठेव. श्रीधर म्हणेल ठीक आहे अंघोळ करतो आणि मग श्रीधर खूप रोमॅन्टिक होईल. तो अंघोळीला जाणार आणि जाणून बुजून टॉवेल बाहेरच ठेवेल. त्याला असं वाटेल की मी आवाज देईल टॉवेल देण्यासाठी, मग प्रियंका येईल टॉवेल द्यायला आणि मग मी तिचा हात ओढून तिलासुद्धा बाथरूममध्ये माझ्याबरोबर अंघोळीला घेणार. परंतु येथेच खरा ट्विस्ट येणार आहे, कारण प्रियंकाऐवजी चक्क राघव हाच तेथे येणार बाथरूमजवळ आणि श्रीधर हा म्हणेल चल टॉवेल दे बरं मला लवकर. राघव आता टॉवेल देत असेल, परंतु राघवने टॉवेल दिल्यानंतर आपला श्रीधर चक्क राघवचाच हात पकडेल. त्याला असं वाटेल की ही प्रियंकाच आहे आणि राघव प्रियंकाचा हात समजून राघवचाच हात आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करेल. पण राघव हा हट्टाकट्टा गडी आहे, त्याला काही श्रीधरला ओढता येणार नाही. राघवला समजेल हा भावचळला आहे, रोमॅन्टिक झाला आहे, प्रियंका समजून माझा हात ओढतोय आणि श्रीधर हा राघवला आतमध्ये ओढणार. त्याच्या आधी राघव हा श्रीधरला बाहेर ओढणार आणि त्याच्या जवळ जाणार आणि म्हणणार हा बोल काय करायचं ते कर. या दोघा भावांची केमिस्ट्री पाहायला खूप मजा येईल, यात शंका नाही. आणि मग सगळ्यात मोठी चूक करणार आहे अन्विता. अन्विता ही छायाला सांगेल, मम्मी तुला एक गोष्ट सांगू का, त्या दिवशी नाही का तू माझ्या रूममध्ये आली होती रात्रीच्या वेळेस आणि तुला पडद्यामागे भूतं दिसली होती, तर ती भूतांचं सिक्रेट तुला सांगू का? छाया म्हणेल सांग ना. आणि अन्विता सांगणार ती भूतं नव्हती, तर ती राघव आणि ती नवीन सुनबाई ना प्रियंका ते होते. ते आपल्या घरात आले होते आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी, पण तेवढ्यात पद्मा आत्या आली आणि ते लपायला माझ्या रूममध्ये आले होते, मी त्यांना लपवलं होतं. हे ऐकून छायाला आश्चर्य वाटणार, पण फक्त छायानेच हे ऐकलेलं नसेल, तर मागे अन्विताच्या बापाने आणि पद्माने सुद्धा हे ऐकलेलं असणार आणि त्यांना खूप राग येईल. आपल्या बापाला हे कळलं, आता काय राघवचं खरं नाही हे समजून अन्वितासुद्धा घाबरणार की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आपण ही चूक नव्हती करायला पाहिजे. आणि मग अन्विताचा बाप लगेच पद्माला जाऊन ही गोष्ट सांगणार की पद्माताई आपल्या घरात 2 दिवसापूर्वी चक्क तो राघव आणि ती प्रियंका आली होती. हे ऐकून पद्माला सुद्धा राग येईल. अन्विताचा बाप चिडून म्हणेल आता मी त्या राघवला काही सोडणार नाहीये, त्याची खूप हिंमत वाढली आहे. इतके दिवस मी त्याला माफ केलं, जेव्हा लहान तोंडी मोठा घास घ्यायचा, काही बाही बोलायचा, परंतु आता त्याने लिमिट क्रॉस केली आहे. त्याने आपल्या घरात येण्याची हिंमत तरी कशी केली, आता मी त्याला काही सोडणार नाहीये असा ठाम निर्धार हा अन्विताचा बाप करेल. पद्मा सगळं ऐकून घेत असेल. आता पद्मा काय निर्णय घेईल, राघव आणि प्रियंकाला धडा शिकवण्यासाठी पद्मा काय करणार हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.